वाशिम जिल्ह्यात असोला गावच्या दत्तराव इंगोलेंकडे वडिलोपार्जित 5 एकर शेती आहे। त्यांनी 2004 मध्ये पाण्याची सोय करून 1.5 एकरांवर पेरूची लागवड केली। या बागेचं त्यांना 2009 पासून उत्पन्न मिळतंय। यंदा या 1.5 एकर बागेतनं त्यांना किमान 4.5 लाख रुपयांचं उत्पन्न अपेक्षित आहे। तर पेरूमध्ये आंतरपीक म्हणून लावलेल्या शेवग्यापासून त्यांना वार्षिक 50,000 रुपयांचा नफा मिळणार आहे। ही शेती ते सेंद्रिय पद्धतीने करतात। या दोन्ही पिकांच्या व्यवस्थापनासाठी येणारा 25,000 रुपयांचा खर्च वगळता त्यांना किमान 4.5 लाख रुपयांचा नफा हाती मिळण्याची अपेक्षा आहे। त्यांच्या पेरू शेतीची यशोगाथा जाणून घेण्यासाठी आज आपण वाशिम जिल्ह्यात जाऊयात। वाशिम तालुक्यातल्या असोला गावच्या दत्तराव इंगोलेंकडे 5 एकर कोरडवाहू शेती आहे। यामध्ये ते कोरडवाहू पिकं घेत होते, पण या पीक पद्धतीबरोबर त्यांनी एकरभर क्षेत्रात फळबाग लागवडीचा विचार केला, जेणेकरून शेतीचं उत्पन्न वाढेल। पण यासाठी त्यांना पाण्याची सोय करावी लागली। थोडक्या पाण्यावर त्यांनी 2004 साली पेरू कलमांची लागवड केली। 5 एकर त्याच्यापैकी 1.5 एकर पेरू आहे। 20 बाय 20 फूट अंतरावर 20 बाय 20 फुटावर अंतरावर आहे। आणि त्याच्या मध्यभागी हा शेवगा लावलेला आहे। आणि विशेष शेवगा म्हणजे जो आपण त्याचं उत्पन्न जे पेरूपेक्षा असं वाटत नाही की कमी असेल म्हणून, त्याच्यामुळे कोणतं एक कमी करावं हे म्हणजे स्वतःलाच समजा लागलेलं। इंगोले यांनी 1.5 एकरात 20 फूट बाय 20 फुटांवर सरदार आणि लखनौ वाणाची 250 रोपांची लागवड केली। लागवडीनंतर या मुख्य पिकात सोयाबीन, हरभरा यासारख्या वेगवेगळ्या पिकांची लागवड केली। यातून त्यांचा उत्पादन खर्च वसूल झाला। शिवाय पेरूचं उत्पादन हाती येईपर्यंत कमाई सुरूच राहिली। जवळपास 10 वर्ष लावून झाले। 10 वर्षाच्या अगोदर जेव्हा लागवड केलं तेव्हा फक्त 3 ते 4 वर्ष याच्यातनी जे आंतरपिकं घेतले त्या पिकातच फक्त आपण यातनी रासायनिक खतं वापरले। तर त्या खतं वापरल्याचा जे खर्च होता ते वाढत चालला। त्याच्यामुळे हे जे आता याचं जे पालापाचोळा पडला खाली, ते पूर्ण पालापाचोळा त्याच्यात पूर्ण मातीत मिक्स करून आणि शेणखताचं एक टोपलं टाकून हे आता पूर्ण जे खत तयार झालं हे पूर्ण बिलकुल पत्ती टाईप, जसं गांडूळ खत तयार होते त्याचप्रमाणे हे पूर्ण बिलकुल पत्ती टाईप तयार झालं। आणि कणकट बाहेर टाकत नाही, पाला नाही, काहीच नाही। हे आता पूर्ण बिलकुल असं किती उकरातून हे जे फळ आहे याचं कारण फक्त 12 महिने चालायचं कारण फक्त हे खाली वर करायचं समजा पालापाचोळाचं। इंगोले सुरुवातीला या पिकांना रासायनिक खतं देत होते, पण यापासून उत्पादन खर्च वाढत असल्याचं त्यांच्या लक्षात येत होतं। मग त्यांनी 2009 पासून शेणखत, झाडांच्या पाल्याच्या मल्चिंगचा पर्याय स्वीकारला। त्या आळा न केल्यामुळे याची मुळी जी आहे ती बिलकुल तुटली नाही। त्याच्यामुळे याचे जे फळं आहेत ते आता बिलकुल असे फळं तयार झाले की जवळपास अर्धा किलोचं 700 ग्रॅम पर्यंत फळ आपल्याला याचं आतापर्यंत मिळायला लागलं। सेंद्रिय खतं वापरले, त्या सेंद्रिय खतामुळे जवळपास याची उंची 10 ते 15 फुटापर्यंत उंची झाली। आणि जवळपास प्रत्येक झाडाला 1 ते 1.25 क्विंटल आता म्हणजे विक्रीचे पेरू काढतो आपण। आणि एक अर्धा किलो जवळपास 700-750 ग्रॅम पर्यंत याचा पेरू जरी असला तरी याला आपल्याला कोणता येळू किंवा काही बांधायचं काम पडलेलं नाही आतापर्यंत। आणि विशेष म्हणजे पूर्ण माल, कितीही माल तोडला आपण तरी हातानंच तोडता येतो अशी याची सध्याची परिस्थिती आहे। सध्या इंगोलेंकडील शेतातल्या पेरू झाडांची उंची 15 फुटांपर्यंत गेली आहे। प्रत्येक झाडावर 100 फळं मिळणार असल्याचा अंदाज आहे। रासायनिक खतं आणि कीडनाशकांचा वापर करत नसल्यानं त्यांची बाग आरोग्यदायी आहे। प्रति झाड त्यांना 25 ते 30 किलोचं उत्पादन अपेक्षित आहे। 1.5 लाख रुपये मिळाले, पेरूचे सुद्धा 1.5 ते 2.25 लाख रुपये मिळाले। असं दोन्ही मिळून मिक्स उत्पन्न जर केलं पूर्ण तर यावर्षी 5 ते 5.5 लाखापर्यंत जाईल। आता या 5 महिन्यात किती झाले समजा? आता पेरूची जवळपास 3 लाख रुपये आतापर्यंत झाला विकला। आणि आता हे शेवगा आता सुरू होईल। शेवगा आता जवळपास जानेवारी-फेब्रुवारी जवळपास जानेवारी-फेब्रुवारी पासून सुरू होईल। आता लवकरच झाला असता पण यावर्षी निसर्ग जर असं बरोबर नसल्यामुळे थोडं नुकसान झालं। ही बारीक जे फळ आहेत याचा आकार वाढेल बिलकुल। हे जे फळ आहे हे फळ सुद्धा या फळा एवढं। दत्तराव इंगोलेंनी गेल्या वर्षी 7 जुलैपासून पेरू विक्री सुरू केली होती। गेल्या 6 महिन्यांपासून पेरू विक्री सुरूच आहे। या पेरूची विक्री ते स्वतःच करतात, त्यामुळे व्यापाऱ्यांकडून लागणारी आडत त्यांना द्यावी लागत नाही। तसंच केवळ मोटारसायकलच्या पेट्रोल खर्चातच सगळी कामं होत असल्याचं ते सांगतात। यंदा त्यांना पेरूला सरासरी 90 रुपये किलोचा भाव मिळतोय।
यापासून त्यांना किमान 4.5 लाख रुपयांचं उत्पन्न मिळणार आहे. इथून इथपर्यंत जवळपास 3 ते 4 किलो फळ आपल्याला मिळते. म्हणजे जवळपास 100 रुपयाचे हे फळ एवढा भाग. सेंद्रिय खतामुळं याचे जे हे सरकारी खताचे जे आपण डोस वापरले तर त्याचं जे नाजूकपणा आणि त्याच्या जे किडीचे जे प्रमाण जास्त येतात ते याच्यावर अजिबात प्रमाण नाहीत. आणि फळ एकदम शुद्ध बिलकुल याच्या टाईप म्हणजे शायनिंगवर एकदम चांगल्या तऱ्हेचं फळ आपल्याला याच्यातलं मिळालं आहे. तर पेरू बरोबर बागेत लावलेल्या शेवग्यापासून त्यांना वार्षिक 50,000 रुपयांचं उत्पन्न मिळतंय. म्हणजे एकूण 5 लाख रुपयांचं उत्पन्न 1.5 एकरात मिळतंय. या दोन्ही पिकांच्या उत्पादनासाठी केवळ 25,000 रुपये खर्च येतोय. तो वगळता इंगोलेंना आज किमान 5.5 लाख रुपयांचा नफा हाती मिळतोय. या उत्पन्नाच्या भरवशावर इंगोलेंनी आपल्या मुलांना चांगलं शिक्षण देऊ केलंय. जे आपण खतं वापरतो मजबुतीमध्ये, त्याचा जास्तीत जास्त उपयोग याला घेतल्यामुळं याला फळे पाहत नाही. आतापर्यंत जवळपास 7व्या महिन्यापासून याला फळ 7व्या महिन्याच्या 16 तारखेपासून आपण नेट फळ विकत हो याची. पण आजही कोणाला असं वाटणार नाही की याचे आपण फळ आता म्हणजे आज सुद्धा तोडले असतील. कंटिन्यू चालूच आहे तुमचं. कंटिन्यूस. अल्पभूधारक आणि कोरडवाहू शेतकऱ्यांनी थोड्या क्षेत्रावर फळबागेची लागवड केल्यास त्यांना बऱ्यापैकी आर्थिक कमाई होऊ शकते. हवामानात वारंवार होणारे बदल, दुष्काळासारख्या समस्यांना तोंड देण्यासाठी शेतकऱ्यांनी थोड्या बहुत फळझाडांची लागवड केल्यास छोट्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाचं आर्थिक नियोजन कसं सावरू शकतं याचं चांगलं उदाहरण दत्तराव इंगोलेंनी घालून दिलंय. गजानन भोयर, साम टीव्ही, वाशिम.